coming up next. हॅलो नमस्कार सगळे, कसे आहात तुम्ही? तर आज आपण आलो आहोत कोकणमध्ये या 3 दिवसाच्या ट्रिपसाठी. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोकण म्हणजे निसर्गरम्य जंगल, निसर्गरम्य समुद्रकिनारे, हे छान अशी हवा आणि इथल्या लोकांचं प्रेम. इथे खूप चांगली हॉस्पिटॅलिटी असते. आणि आपण हा 3 दिवसाचा ब्लॉग आज स्टार्ट करणार आहोत. तुम्हाला यामध्ये आपण सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहोत की पुण्यावरून आपण कधी निघालो, कुठला रूट आपण पुण्यामधून पकडला, त्याच्यानंतर इथं आल्यानंतर आपण कुठल्या रिसॉर्टमध्ये किंवा होमस्टेमध्ये तुम्ही राहू शकता, आणि ही जी बीच दिसते या बीचचं नाव, इथे तुम्हाला काय काय एक्सप्लोर करायला मिळणार आहे. आणि हा डे 1, डे 2, डे 3 असा आपण 3 भागामध्ये हा पूर्ण व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. 3 ब्लॉग आपण बनवलेले आहेत. प्रत्येक ब्लॉगचं एक वेगळं वैशिष्ट्य असणार आहे. स्टे ट्यून आणि बघत राहा आणि असा सपोर्ट करत राहा. धन्यवाद. थँक्यू. A few moments later. आता सुरू करणार आहोत आपल्या जो रिसॉर्ट आहे आपण जिथं राहिलो त्याची टूर. म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ते बघायला भेटेल आणि तुम्ही डिसाईड करू शकता तुम्ही इथे राहायचंय की आजूबाजूला बरेचसे ऑप्शन आहेत या ठिकाणी. तर हे लेफ्ट साईड आणि राईट साईडला हा रोड आहे जिथून तुम्ही या रिसॉर्टकडे येऊ शकता. आणि इथून फक्त 100 पावलं किंवा 50 मीटरवरती तुम्हाला बीच आहे. आणि इथे राहण्याचा एक फायदा म्हणजे हा जो जंगल दिसतोय, जंगल सारखा एरिया प्लस ही बीच आहे, तुम्हाला असा फील येईल की ही एक प्रायव्हेट बीच आहे, कारण इथे कुणीही नसतं. एकदम प्रायव्हेट शांत बीच आहे, गजबजलेली नाही आहे, सुट्ट्यांचा सीझन असूनही. तर हे बघा आपण आलेलो आहोत. हे आपला रिसॉर्ट आहे. आपण ऑनलाईन गुगलवरती थोडेसे रिव्ह्यू बघितले होते. आपल्याला क्राऊडेड रिसॉर्ट पाहिजे नव्हतं, आपल्याला एक निसर्गरम्य शांत असं ठिकाण पाहिजे होतं. आणि गुगलवरती थोडेसे रिव्ह्यू बघून आपण हे सी स्टार रिसॉर्ट लाडगर बीच दापोली जवळ आहे तिथे हे बुक केलेलं आहे. मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो हा रिसॉर्टचा परिसर कसा आहे, जेणेकरून तुम्हाला ह्याची मदत होईल. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही प्लॅन कराल कोकणामध्ये यायचा त्यावेळेस ह्याचे तुम्हाला हेल्प होईल. तर या ठिकाणी तुम्हाला पार्किंगसाठी जागा दिसेल. खूप छानपैकी यांनी या ठिकाणी मेंटेन केलेले आहे, स्वच्छता आणि झाडं लावलेले आहेत. पूर्ण जी बाग आहे ती खूप छान अशी यांनी मेंटेन केलेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे असे झोके बांधलेले आहे ज्याच्यावरती आपण रिलॅक्स करू शकतो. आणि पूर्णपणे नारळाच्या बागा वगैरे लावलेल्या आहेत. ह्या रूम्स आहेत, मी रूम्स पण तुम्हाला दाखवणार आहे डिटेलमध्ये कसे आहेत. मेन म्हणजे AC रूम आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त विचार करायची गरज लागणार नाही, कारण कोकणामध्ये गरमी खूप असते, स्पेशली उन्हाळ्याच्या सीझनमध्ये. आणि बऱ्याचशा लोकांना गरमी सहन होत नाही, त्यांच्यासाठी हे रिसॉर्टमध्ये AC रूमची पण व्यवस्था केलेली आहे. बीचवरून आल्यानंतर या ठिकाणी पाय स्वच्छ करण्याची जागा आहे. हा यांचा किचन आणि डायनिंग एरिया आहे, आपण जेवू शकता. इथे खाली 2 रूम आहेत आणि ह्या पूर्ण खाली 2 आणि वर 2 अशा 4 रूम्स या ठिकाणी आहेत. आणि या सर्व AC रूम आहेत. या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. तुम्ही पण छोटंसं गेम खेळू शकता, एक छोटासा क्रिकेट किंवा काही पण तुम्हाला जो गेम आवडतो या स्पेसमध्ये तुम्ही खेळू शकता. मित्रांसोबत येऊ शकता, फॅमिलीसोबत सुद्धा येऊ शकता. तर या ठिकाणी आहे पूर्ण ही नारळाची बाग आणि वाडी. तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही या ठिकाणी शांत अशी सैर करू शकता. वातावरण बघा किती छान आहे या ठिकाणी. तर आपण पुढे जाऊन बघूया काय काय आहे. बॅक साईडला छान असा जंगल म्हणता येणार नाही, ही एक वाडी आहे नारळाची, जशी कोकणामध्ये सगळीकडे असते. हे बघा, हे आपलं एकदम रिसॉर्टच्या पाठीमागचा एरिया आहे. तर चला पुढे बघू काय काय आहे. आणि या ठिकाणी सर्व आजूबाजूला सर्व रिसॉर्ट आहेत मित्रांनो, कारण बीचच्या साईडचा हा एरिया आहे. तर तुम्ही नक्की या. इथं आल्यानंतर किती छान असं मॉर्निंगचं वातावरण बघा, किती सुंदर आहे. तर ही पूर्ण वाडी असते अशी, ही नारळ आणि सुपारीची. ही सर्व आहे आपल्या रिसॉर्टच्या बॅक साईडला. म्हणजे पूर्ण रिसॉर्ट हा वेल मेंटेन्ड आहे खरं तर. म्हणजे बॅक साईड असो की फ्रंट साईड असो, पूर्ण यांनी खूप छान मेंटेन स्वच्छ ठेवलेलं आहे. हे बघा वातावरण किती छान आहे.
यांची विहीर आहे, मला वाटतं यांचं हे प्रायव्हेट घर आहे आणि नंतर यांनी पुढे रिसॉर्ट केलेला आहे. तर बघा किती छान आहे हा रिसॉर्ट. आणि याच्यानंतर मी तुम्हाला रूम्स पण दाखवणार आहे आणि हे वातावरण बघा किती छान आहे. आणि नेक्स्ट टाइम जर तुम्हाला यायचं असेल तर मी नक्की या प्रत्येक ब्लॉगच्या कमेंट बॉक्समध्ये मी या रिसॉर्टचं लोकेशन पाठवणार आहे. तुम्ही त्यांना कॉल करून त्यांची बुकिंग करू शकता किंवा ऑनलाईनही करू शकता. दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. स्टे ट्यून गाईज. A few moments later. तर चला तुम्हाला एकदा वरतून दाखवतो फर्स्ट फ्लोअरवरून ही प्रॉपर्टी कशी आहे. आणि जर तुम्ही इथे नेक्स्ट टाइम कधी यायचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला पण याची सगळी माहिती मिळेल. चला वरती फर्स्ट फ्लोअरवरती जाऊया आपण. तर आपण आलोय आता फर्स्ट फ्लोअर. या ठिकाणी बघू शकता भरपूर स्पेस आहे बसण्यासाठी. 2 रूम आहेत फर्स्ट फ्लोअरला आणि या ठिकाणी आपण बघू शकता समोर भरपूर जागा आहे. या ठिकाणी पण भरपूर ओपन स्पेस आहे जिथं आपल्याला मुलांना खेळता येतं. काही गेम्स वगैरे जर तुम्ही घेऊन आलात तर त्यांच्यासाठी खूप सारी जागा या ठिकाणी आहे. तर चला मित्रांनो, आत्ता तुम्हाला मी दाखवतो आपल्या रिसॉर्टवरची रूम. आपण घेतलेली आहे फर्स्ट फ्लोअरची रूम. हे बघू शकता इकडे पूर्ण नारळाची वाडी आहे. नारळ आणि सुपारीच्या बागा आहेत आजूबाजूला. आणि हा आहे फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू. इकडे बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे हा. या ठिकाणी आहे बसण्यासाठी जागा आहे. आणि ही आहे आपली रूम बटरफ्लाय पिया गोकर्णा. बघू शकता मधून इंटरनल. आपण तर ही बघा फॅन आहे, एक टेबल आहे या ठिकाणी, ड्रेसिंग टेबल. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट कोकणामध्ये आता मे महिना असल्यामुळे खूप गरमी आहे तर आपल्याला इथे AC पण आहे, सुविधा दिलेली आहे. आणि ही एक अटॅच वॉशरूम आणि छान आहे कपलसाठी ही रूम. आपल्या फॅमिलीसाठी सगळ्या सुविधा वगैरे असलेली ही रूम आहे. आणि या ठिकाणी बघू शकता खाली ग्राउंड. तर तुम्हाला आता दाखवतो रिसॉर्ट पासून बीचचं हे डिस्टन्स किती आहे आणि किती वेळ लागतो. इथून वॉकेबल डिस्टन्स आहे. आम्ही गुगल मॅप वरती बघूनच हा रिसॉर्ट बुक केला होता की आपल्याला असं रिसॉर्ट पाहिजे होतं जिथून बीचवर जायला आणि यायला खूप वेळ लागायला नाही पाहिजे. कारण जनरली आपण जेव्हा बीचवर जातो येतो तो जर खूप दूर डिस्टन्स असेल ना तर लोक टाळाटाळ करतात बीचवर जाण्यासाठी. आणि आपल्याला स्पेशली तसं काही नको होतं. त्याच्यामुळं आपण हा रिसॉर्ट केलेला आहे. बघू शकता हा रिसॉर्ट आहे. पाठीमागे आपण जिथून चालायला सुरुवात केली आणि हा एक रस्ता आहे जो बीचकडे जातो. एक थोडंसं 2 मिनिट चालल्यानंतर फायनली आपण आलो आहोत बीच वरती. तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप सायलेंट अशी ही बीच आहे. खूप कमी लोक आहेत त्या बीच वरती. तुम्हाला एका प्रायव्हेट बीच असल्यासारखा या ठिकाणी अनुभव येईल. आज भरती असल्यामुळं पाणी खूप वरती आलेलं आहे. तर ही आहे लाडघर बीच. आणि या बीचच्या या साईडला तुम्ही बघू शकता भरपूर सारे रिसॉर्ट आणि समोर एक गाव आहे आणि थोडेसे लोक दिसत आहेत या ठिकाणी. आणि उजव्या साईडला बघितलं तर ही बीच बघा तुम्ही किती डिस्टन्स आहे. आणि त्या ठिकाणी समोर दूरवर मला वाटतं 1 किलोमीटरवरती वॉटर स्पोर्ट वगैरे सगळ्या सुविधा आहेत. आणि ही जी पूर्ण लेन आहे इथे भरपूर असे बीच साईड रिसॉर्ट्स आहेत. तर चला आपण पाण्यामध्ये जाऊया आणि एन्जॉय करूया.
तर हे बघा, आपण आता जवळ आलेलो आहोत मेन बीचच्या ठिकाणी. या ठिकाणी बघा वॉटर स्पोर्ट वगैरे चालू आहेत आणि आता संध्याकाळची वेळ झाल्यानंतर बरेचसे लोक आलेले आहेत बीच वरती. इकडे पण भरपूर रिसॉर्ट आहेत मित्रांनो. जो मेन बीच जिथे खूप सारी गर्दी असते, इकडे पण भरपूर रिसॉर्ट आहेत. इकडे बघू शकता ब्ल्यू ब्रिज रिसॉर्ट आहे आणि बरेचसे बीच रिसॉर्ट आहेत या ठिकाणी. बघा इकडे नारळाची वाडी, सुपारीची वाडी आणि पूर्ण जंगल एरिया आहे आजूबाजूला, एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये. एका साईडला समुद्र, एका साईडला जंगल आणि नारळाच्या बागा, हे सगळं आहे या ठिकाणी. गुड मॉर्निंग गाईज, वन्स अगेन. आज आहे आपला डे 2 ॲट लाडघर बीच. मॉर्निंगचे वाजलेले आहेत 8 आणि आता आपण जात आहोत परत एकदा बीचवरती मॉर्निंग टाईमला एन्जॉय करण्यासाठी. काल पण आपण दिवसभर लाडघर बीचला फिरलो, एन्जॉय केला आणि तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे व्लॉग नंबर 1 मध्ये. तर आजच्या दिवशी आपण परत एक ब्लॉग बनवतोय दुसरा, कोकण ट्रिप डे 2. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला बाकीच्या आज आम्ही काय काय गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत लाडघर आणि त्याच्या आजूबाजूला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. स्टे ट्यून. बीचच्या बाजूचा हा जंगल बघितल्यानंतर तुम्हाला राज मूवीची आठवण आली असेल. तो असा जंगल असायचा, पूर्ण कोणीही नाहीये, सुनसान मॉर्निंगच्या वेळी. आणि आपण जात आहोत आपल्या प्रायव्हेट बीचवर. तुम्हाला अशाच प्रायव्हेट बीचवर येऊन एन्जॉय करायचं असेल तर कमेंट करा, तुम्हाला लोकेशन शेअर केलं जाईल, किंवा हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. तुम्हाला पूर्ण डिटेल रिसॉर्टबद्दल माहिती, प्राइसिंग सगळं काही शेअर केलं जाईल. त्या साईडचा हा जो एरिया आहे ना, हा खूप सुंदर आहे रील्स काढण्यासाठी. आम्ही भरपूर बीच फिरलोय, पण मला हा सीन खूप आवडला इथला. प्रायव्हेट लोकेशन आहे हे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. फोटोशूट साठी पण खूप छान आहे. हो, भरपूर कपल्स होते काल फोटोशूट साठी आणि छान आहे. तर तुम्हाला दाखवतो इथून किती जवळ आहे बीच. ज्यांनी कालचा व्लॉग बघितला नाही ते आज बघू शकतात. किती हा सुंदर व्ह्यू आहे. आणि आता आम्ही जातोय पाण्यामध्ये. काल भरतीमुळे पाणी खूप या दगडांपर्यंत येत होतं आणि आज बऱ्यापैकी पाठीमागे पाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला एन्जॉय करायला भरपूर वेळ आणि टाइम आहे आज. सुंदर आहे, प्रायव्हेट बीच असल्यासारखं आहे. हे फोटो काढायला, रील्स काढायला, ज्यांना रील्सची आवड आहे त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे. कारण तुम्ही बघू शकता इकडे दूर दूरपर्यंत कोणीच नाही आहे आणि थोडंसं माती जास्त आहे इथे, काळी माती. बाकी मात्र सुंदर आहे. आमच्या रिसॉर्ट पासून एकदमच जवळ आहे, त्याच्यामुळे आम्ही किती वेळा इथे येऊ शकतो, जाऊ शकतो. आतिश नाहीये, आतिश असतं तर दिवसातून 5 वेळा तर तो नक्कीच भिजला असता. त्याला घेऊन आम्ही नक्की येणार आहे. भिजण्याची मजा म्हणजे असते, पण खूप आतिश असल्यावर खूप मजा करतो आतिश खूप. आणि मला काल म्हणत होता की शी सेन्स तू जमा केले की नाही, मी नाहीये तर. पण ते इकडे नाहीच आहे रे बाळा. हो, इकडे नाही येत.
चला आता आपण फोन बाजूला ठेवू आणि रिअल मजा करूया. तिथे तुम्हाला बरेचसे खेकडे बघायला मिळतील. ते वरती येतात आणि जसं आपण त्याच्या जवळ जाऊ ते पटकन बिळामध्ये पळून जातात. बघा, हे बघा, पूर्ण खेकडे आहेत या ठिकाणी. हा तर भीत नाहीये, गेला. हे बघा, पूर्ण खेकडे. तर सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि आम्ही वाट बघत बसलेलो आहोत ब्रेकफास्टची. झाले अजून आलेला नाहीये, आता येईलच थोड्या वेळात. घावन तिला खाऊ दे आणायला बोलू. कोकण, तिला कोकणात आल्यानंतर घावन खूप आवडतं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. घावन म्हणजे ज्यांना माहिती नाही अशा लोकांसाठी एक डोश्यासारखंच असतं, तांदळाच्या पिठाचं आंबवलेलं. तर छान आहे, एक नंबर, तुम्ही ट्राय करा. तर आपण आता पोहे पण मागवलेत, घावनासोबत पोहे खूप छान आहेत मित्रांनो. हे बघा, हे आहेत पोहे. कोकणामध्ये नारळ टाकून केलेले पोहे. हे घे, लेट शेअर. जोपर्यंत येते तोपर्यंत चालू कर ना. थोडी सर्व्हिस लेट असल्यामुळं आम्ही सगळं शेअर करतोय, शेअरिंग करून खातोय. शेअरिंग इज केअरिंग. कडक नाही, कडक घालून देतात. माझ्या आदेशला खूप आवडतं, डोसा म्हणून खातो. आत्ता आलेलं आहे थालीपीठ. हे बघा, हे थालीपीठ. काही थालीपीठ घेऊन बघ, ट्राय कर. हे आहे थालीपीठ कोकणातलं. साईज जरा छोटी वाटते ना? खूपच छोटी साईज आहे. घावणच चांगलं आहे. दही दिलेलं आहे त्याच्यासोबत. चव चांगली आहे, पण घावणं प्रेफर करा. मला खूप नको आहे. हे बघा, हे बघा, आम्ही आत्ता उकडीचे मोदक मागवलेले आहेत. कोकणामधला फेवरेट पदार्थ प्रीतीचा. तिला मोदक खूप आवडतात. आणि सुवर्ण गणेश मंदिर, दिवे आघाट, इथे सगळ्यात बेस्ट मोदक तिने आत्तापर्यंत कोकणामधला खाल्लेला आहे. पण बाकीच्या बीचवरती पण आम्ही जिथे जातो तिथे हे अशा प्रकारचे मोदक आणि साजूक तूप आम्ही खातो आणि एन्जॉय करतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे बघा, आता आपलं लंच टाईम झालेला आहे आणि आपण इथे जेवायला बसणार आहोत. हे बघा, हे सगळे लोक बसलेले आहेत जेवण्यासाठी, भुकेने व्याकुळ झालेले. हे बघा सगळे. हा बघा साई. आपली नाही बोलला ना सकाळी, म्हणून तर आपण पोळी आणि नाही पण ते एवढ्या हे पण